सुवरधो विघ्नेश्वरा ओधरं ग्रामे नांजन संस्थितं गणपति पूर्या सदा मंगलम शुभ मंगल सारधा सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हां बरी काही हिडवर काही हिडीर. कालचा तुम्ही हळदीचा कार्यक्रम पाहिला असेल, त्यात सुद्धा हे नूल गुंडाळणं तुम्हाला दिसलं असेल. ही आमच्याकडचे पद्धत आहे. हळदीच्या दिवशी असते आणि सकाळी उठून दुसऱ्या दिवशी अक्षताच्या आधी हे नूल गुंडाळतात. नवरा नवरीला परत तेल ठेवतात आणि असा कार्यक्रम करतात. ह्या व्हिडिओमध्ये जास्त करून कन्नड भाषा दिसेल तुम्हाला, कारण आम्ही बोलीभाषा कन्नड आहे. देवाला आधी तेल ठेवतात, त्यानंतर नवरा नवरीला, आणि हे त्यावेळेस गाणे बोलतात. आणि हे गाणे पारंपरिक हे गाणे आहेत. आता कोणाला जास्त करून येत नाहीत, पण जे स्वामी असतात, स्वामी म्हणजे बऱ्याच जणांना समजत नसेल, जसं ब्राह्मणात भटजी असतात तसं आमच्याकडे स्वामी असतात, जे सगळी पूजाविधी ते करतात. तर ते गाणं बोलतात आणि ह्याच्यामध्ये तो व्हिडिओ मी तसाच ठेवला आहे, तुम्ही नक्की ऐका. ಜಗದಂಬೆ ಪಾರ್ವತಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದಲೇ ಸಾಂಬನ ಮರದಿ ಜಗದಂಬೆ ಪಾರ್ವತಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದಲೇ ಸಂಭ್ರಮದಿಂದಲೇ ನಂದಿಗಿರೆ ಯೋಗ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚ ಬನ್ನಿರೆ ಸಂಭ್ರಮದಿಂದಲೇ ನಂದಿಗಿರೆ ಯೋಗ ಎಲ್ಲಿಯ ಚಿತ್ತಂಬ ಉತ್ತಮ ಭಕ್ತಂಬ ಎಲ್ಲಿಯೂ ಮುಕ್ತಿನ ಬದಲಾಗ ಚಿತ್ತಂಬ ಉತ್ತಮ ಭಕ್ತಂಬ ಎಲ್ಲಿಯೂ ಮುಕ್ತಿನ ಬದಲಾಗ ಮುಕ್ತಿನ ಬದಲಾಗ ಮುಕ್ತಿಗೆಲ್ಲರೂ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚ ಬನ್ನಿರೆ. नूल गुंडाळे तिथंच जाऊ बहिणा म्हणजे वरमाईला आईवडिलांना आहेर करतात आणि हिरवी साडी असते आणि ही साडी माहेरकडची असते. ओटी भरतात. ओटीमध्ये एक छोटंसं खोबरं असतं आणि त्याच्यामध्ये सगळे 5 प्रकारचे हे टाकतात, म्हणजे खारीक, सुपारी, बदाम ते, आणि हे आरती करतात. तुम्ही खूपदा विचारता दांडा हा काय प्रकार आहे, म्हणजे डोक्यावरती काय, त्याला दांडा बोलतात. आणि जिच्या नावाने कळसगीती निघते ती आरती करते. त्यानंतर ही पिठाचे आरती आहे आणि एक मुठगी असते, त्याच्याने उलट आरती करतात. तुम्ही लक्ष द्या, सरळ नाही, उलट करतात. त्यानंतर जी निवाळी आरती आहे ते नवरा नवरीच्या पाठीवरून त्या बाजूला ठेवायचं एक, आणि दुसरी तिकडून घेऊन इकडं ठेवायची. अशा पद्धतीने ही सुरुवात होते. आणि हे जे चौघं बसले ते तांब्या, त्याच्यात पाणी आणि एक धाटकं असतं, म्हणजे ह्याचं कशाचं काय बोलतात, ज्वारीचं, ते हे करतात आणि असे हे गुंडाळतात. त्याच्यानंतर मग ते पूर्ण जे गुंडाळलेलं नूल असतं, कच्चा धागा असतो, तो उचलतात आणि त्याच्यातून नवरा नवरी आणि सगळेच जण बाहेर येतात. ह्याला सुरगीचं पाणी बोलतात. आता मराठीत काय बोलतात मलाही माहिती नाही, पण ही लिंगायत जी आमचा समाज आहे त्याच्यामध्ये ही अशी पद्धत आहे. ही पद्धत आता पुढे पुढे मला वाटतं बघायला भेटणार नाही, कारण इतकं चेंजेस व्हायला लागले सगळ्या गोष्टी, पण गावाकडचे हे करतातच.
त्यानंतर देव अक्षता असतात आणि ही पूर्ण पूजेची मांडणी केलेली असते. हे तर तुम्ही पाहत असतील घुंगडीवरती सगळं तांदळाच्या राशी केले तर पुढे हे सगळे हे आणि इकडं आहे ते सप्तपदी. अशा पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात. देव अक्षता हे सकाळी 9:30-9चं टायमिंग काढलेलं असतं. घरचे सगळे असतात आणि तर चांगली ही पूजा 1.5-2 तास चालते. खूप छान माहिती सांगत होते पण तेवढं रेकॉर्डिंग मी करू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती. तर ज्या काही रीती आहेत त्याप्रमाणे ते जसं सांगतात स्वामी त्याप्रमाणे सगळे आम्ही रीती करतो. तर आता पुढे तुम्ही पहा. नमस्ते 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 बेनक एकदंता पचकल्लू पाणिनु वपुवा विघ्नेश्वरा निमगे इಪ್ಪತ್ತೊಂದು ನಮಸ್ಕಾರಗಳು ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ಗಜಾನನ ಭೂತಗಣಾಯ ಸೇವಿತಂ ಅಭಿಜಂ ಮಂಗಲಸಾರಕ್ಷಿತಂ ಉಮಾಸುತಂ ಶೋಕವಿನಾಶೇ. ಓಂ या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपितोयी मुसुकी सवानी पान चढे फूल चढे और चढे देवा धरवड का भोग लगे संत करे सेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेव. कर्पूर दीपं निवाजयामि कर्पूर. श्री गजानन महाराज की जय. चलिंगाध्यक्षाय गुरुधर्मभिक्षान्ते मुद्रांकिताय शिवभिक्षाक्षरचापकाय अश्वसुंदराय प्रवीणसूत्रगाय कारुण्यमूर्तये नमः. कर्पूरगौरं करुणाकरं संसारभारभूषणधारं सदावसन्तप्रजानन्दे भवन भावसजन नमामि. कर्पूरदीपं दर्शयामि. नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी गणेते नमो नमः. शिवनमस्कारं करोमि. कन्यादान करण्याच्या आधी नवरदेव काशीला घेऊन जातात. म्हणजे तिथंच छोटंसं मंदिर असेल तर तिथं नेऊन असं नवरदेवाला घेऊन येतात सगळेजण. आणि त्यानंतर आमची मुलगी तुम्हाला दिली लग्नाचं म्हणजे एक ते सगळ्याच्या ह्याच्यामध्ये सांगतात की ही तुमच्या सुपूर्त झाली, तुमची धर्मपत्नी झाली. हे सगळ्या रीतीला चांगले 2-3 तास लागतात. तर तिथं मामा मामी जे आहेत म्हणजे नवरीचे जावयाचे पाय धुतले जातात. तेही तांब्याच्याच भांड्यामध्ये म्हणजे तांब्याचं ताट, तांब्याचं हे काय बोलतात कलश आणि तिथं बसून जसं सांगतात तशी पूजा करतात. श्रीमंत आयराला घोड्यावरून घेऊन जातात. ह्याच्यामध्ये चांगलं नाही म्हणलं तरी सकाळपासून ज्या रीती चालू होतात हे असे कंटिन्यू. मंगळसूत्राची पूजा ते सगळं करून घेतल्यानंतर आता अक्षराची वेळ. भवे भवे नाती भवे भवस्भवत्वाय नमः वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः ऊर्ध्वाय नमः कालाय नमः कलविकरुणाय नमः बलाय नमः बलविकरुणाय नमः बलप्रमतनाय नमः सर्वभूतगमनाय मनोन्मनाय नमः अघोरेभ्यो अघोरेभ्यो घोर घोरभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ, ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ. ನೀವನ್ರಿ ನೋಡಿ ಇಷ್ಟು ದಿನ ನಿಮ್ಮ ಮಗಳಿದು ಈಗ ನಾವು ಸೊಸೆಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲ್ಲ, ಮಗಳ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ. ನಿಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾವು ತಗೋತೇವೆ, ನಿಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಕಾಳಜಿ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಅವ್ರು ಪೂರ್ಣ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾವು ಕೊಡ್ರಿ. ಅವ್ರು ಏನು ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋಡೋಣ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ. मणिमंगळसूत्राची 5 सुवासने मिळून पूजा करतात आणि सगळ्यांचे ते आशीर्वाद घेतात. तर कितीही तुम्ही सोन्याचे दागिने केले तर एक वाटी मणी सासरकडून असते आणि एक माहेरकडून असते. आणि काळ्या पोतमध्ये म्हणजे काळ्या मण्यामध्ये नवरदेव नवरीकडून आदल्या दिवशी ओवलं जाते. म्हणजे 5 दिवस जेव्हा तुमचे कार्यक्रम चालतात तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या रीती करतात. थोडेफार ओरिजिनल मी व्हिडिओ तसेच ठेवले तर म्हणजे
स्त्रीवासवगन ईशोमने वहितं यदायुः दीर्घमायुः स्वस्मै कृत्यस्रवाहम् सावधान शुभ लग्न सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका जिह्वानेता वती महाशूरनदी ख्यातात्रया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात्सदा मंगलम शुभ मंगलम चंद्रभक्तदेवा विद्यापरम शिवयोगी सुखरामेश्वर महाराज की जय सोमनाथ समेत धानेश्वरी माता की जय अन्नपूर्णेश्वरी समेत विश्वनाथ भगवान की जय सांब जय नमः पार्वती शिव हर हर महादेव ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಈಗ चला झाल्या देवाक्षदा आणि त्यानंतर दांडा परत बांधण्यात येतो नवरदेवीला. त्यानंतर 5 सुवासनी मिळून ओटी भरतात. हे जे दिसतंय तुम्हाला ते ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे एक कुंकू लावताना तांदळाचं आणि अक्षदाच्या वेळेस काय बोलतात गव्हाचं असतं. आणि काही फोटो काढले होते ते मी इथं तुम्हाला जॉईंट केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटलं आमच्याकडची पद्धत पहा आणि मेन जे अक्षदाचा व्हिडिओ तो पुढे येईल.